एकनाथ शिंदे यांनी 12 मंत्रिपदांची मागणी केली आहे, ज्यामध्ये गृहमंत्री पदाचाही समावेश आहे, पण भाजप द्यायला तयार नाही असं समजतं. बघा, असं आहे की ते 3 पक्ष एकत्र आहेत. त्यांच्या पक्षालाही 50पेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत. अजित पवारांना 40पेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला 132पेक्षा जास्त जागा आलेल्या आहेत. त्याच्यामुळे पदांचं वाटप कसं करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. सगळ्यांनाच गृह खातं हवं. आता एकनाथ शिंदे जे आहेत हे संरक्षण मंत्री पण मागू शकतात. काही मागू शकतो. माणसं चर्चेमध्ये काही मागू शकतात ना. राष्ट्रपतीपद मागू शकतात. आम्हाला राष्ट्रपतीपद पाहिजे, आम्हाला उपराष्ट्रपतीपद पाहिजे. यांचं काय तुम्ही फार मनावर घेऊ नका. शेवटी दिल्लीने डोळे वटारले की त्यांना गप्प बसावं लागेल. मग अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, हे स्वाभिमानी, त्यांचा स्वाभिमान जो आहे, महाराष्ट्राचा अभिमान आहे, तो राहिलेला नाही. हे शरणागत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना जे हवं आहे ते मागतील. नाही मिळालं तरी सरकारमध्ये पडून राहतील. त्यांना 2 ऑफर आहेत, केंद्रातलं मंत्रीपद आणि राज्यातलं उपमुख्यमंत्रीपद. त्यांना जे हवं आहे ते त्यांना कधीच मिळणार नाही. आता भारतीय जनता पक्षाचं जे काम होतं यांच्याकडनं करून घ्यायचं ते संपलेलं आहे. त्यांनी महाराष्ट्र कमजोर केला. त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससारखे पक्ष तोडण्यास यांच्याकडून मदत घेतली, त्यांचा वापर केला. आता त्यांचं कार्य संपलेलं आहे. भविष्यामध्ये ह्या दोघांचे पक्ष फोडले आणि भारतीय जनता पक्षाने आपलं बहुमत स्थापन केलं तरी कोणाला आश्चर्य वाटणार नाही. त्या बैठकीमध्ये शिंदेंचा चेहरा पडलेला दिसला. जे फोटो व्हायरल झाले त्यावरनं खूप सोशल मीडियावर मीम्स पाहिले. स्वाभाविक आहे. 2.5 वर्ष मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीला, नेत्याला सत्ता मिळूनही सत्तेच्या सर्वोच्च खुर्ची मिळत नाही, त्यावेळेस चेहरा पडलेला दिसेल. मला तरी असं वाटतं की 2029 मध्ये हे जे दोनही चेहरे आहेत, उपमुख्यमंत्री पदाचे किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा आणि एकनाथजी शिंदे, मला वाटतं यांची उपयुक्तता आता संपल्यात जमा झालेली आहे. त्यांना सत्तेमध्ये मोदीजी आणि शहाजी यांच्या आशीर्वादानेच राहता येईल. अन्यथा ते काही करू शकणार नाहीत. ते विरोधही करणार नाहीत, करू शकत नाहीत आणि सत्ता नाही दिली तरी गपचूप बसण्याशिवाय मला वाटतं की यांच्याकडे कुठला पर्याय शिल्लक नाही.